सातपूर त्र्यंबक रोडवर पपाया नर्सरी जवळील भारत पेट्रोलियम समोर एका कंटेनरच्या चाकाखाली येऊन दुचाकी चालवत असलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय। कंटेनरचा वाहन चालक हा फरार झालाय। या घटनेची माहिती कळताच सातपूर पोलीस घटनास्थळी हजर झाले। यावेळी नागरिकांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ जाधव, मनोज तांबे आदींनी कंटेनर धारकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गाड़ी चालवतो फोनवर बोलतो तो गाडीवाला फोनवर मोबाईलवर बोलत होता आणि तिथं पुढचा कॅबिनचा ट्रकच्या कॅबिनचा धक्का लागला, ही पडली। तुम्ही मागचा टायर डायरेक्ट साईडला तो इतक्या किनारे आला नाही, तो रोड सोडून आला ना गाडीवाला। ओके, गाडीवर कंटेनरवाल्यांना दिवसा शहरामध्ये ट्रॅफिकला परवानगी नसतानाही शहरामध्ये दिवसभर ट्रॅफिक करतात। यांना संध्याकाळचीच परवानगी आहे। नाशिक शहरामध्ये वारंवार या त्र्यंबक रोडवर, आंबेड लिंक रोडवर घटना घडत आहे। असंख्य कंटेनरवाले रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग करत आहे आणि नागरिकांचे बळी जात आहे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे नागरिकांच्या वतीने की या कंटेनरचं तात्काळ शहरातली दिवसभरातली ट्रॅफिक बंद करून यांना फक्त सायंकाळी रात्रीचे 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत शहरामध्ये परवानगी द्यावी। दिवसभर यांची ट्रॅफिक शहरामध्ये झाली नाही पाहिजे अशी पोलीस प्रशासनाला कळकळीची नम्र विनंती। दरम्यान सातपूर शहरातील सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन कंटेनरचा बंदोबस्त करावा अशी एक मागणी नागरिकांची होती, त्याबद्दल काय सांगाल? आता आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे, 8 दिवसात जर कंटेनरवर काही कारवाई केली नाही तर सातपूरकर म्हणून कंटेनरवर आम्ही कारवाई केल्यानंतर पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील। कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे, तर आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल करू नका नंतर आम्ही जर काही कारवाई केली तर। याच्या अगोदर सुद्धा कंटेनरमुळे त्र्यंबक रोड साईडला पण 2-3 जणांचा जीव गेलेला आहे आणि आता सुद्धा आपल्या मागं कंटेनरच्या रस्त्यावरती पार्किंग सर्रासपणे सुरूच आहे। आता तुम्ही प्रशासनाला नेमकी विनंती काय करणार आहे, काय बोलणार नेमकं, आता भूमिका काय राहणार तुमची? याबाबत वेळोवेळी सातपूरकरांनी निवेदनं दिले, सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनं दिले, पण वारंवार निवेदनं देऊन जर याकडे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल का काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। कंटेनरवर जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही तर नाशिककर, सातपूरकर म्हणून या कंटेनरचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे। काय सांगाल? हे कंटेनर दिवसभर इथे पार्किंग करतात, फोनवर बोलत गाडी चालवतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात। यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण दर महिन्याला होते। तर वाहतूक शाखेला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की याच्या वेळेतच उपाय करा, असे अनेक जीव जातील हे काही आपल्याला परवडणार नाही। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे कंटेनरवाले यांना पार्किंगची सुविधा करून दिलेली आहे, पण इकडचे जे स्थानिक जे ट्रक टर्मिनलवाले त्यांनी कंटेनरवाल्यांना सांगून सुद्धा ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पार्किंग करतात। कंटेनरवाल्यांना हे नियम माहीत नाही, पण ज्यांची कंपनी असेल किंवा जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना हे सर्व गोष्टी माहिती आहे, तर त्यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे। अजूनही तुम्ही बघाल तर रस्त्यावर सगळे कंटेनर चालूच आहे, तर दिवसा यांची या शहरातून तरी परवानगी नसावी आणि जे असेल ट्रॅफिक पोलिस नियमात नाही आहे तर ट्रॅफिक पोलिसांनी यांच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे। त्या कंपनीची गाडी त्याच कंपनीच्या आतमध्ये राहिली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।